हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी एक जननायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर आजचा होता मंगळवार आणि आज म्हणजे जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर तिची मला स्थापना माझ्या देवघरामध्ये करायची होती आणि काही कारणामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती माझ्या देवघरामध्ये मी आणलेली आहे। जेव्हाही आपण कोणत्याही देवी देवतेची नवीन मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणतो तर तेव्हा आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करत असतो। तर तुम्ही बघू शकता तर इथे माझी आता तयारी चालूच होती। जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर ती देखील मला खूप छान प्रकारे मिळून गेली। म्हणजे जी पंचधातूची मूर्ती असते तर तशी मला अन्नपूर्णा देवीची मूर्ती मिळून गेली। जर तुम्ही स्वामींची माझी मूर्ती बघितली असेल त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ही देखील पंचधातूमध्येच आहे। त्याचबरोबर जे शिवलिंग आहे तर हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे, त्याच्या खालचं जे स्टँड आहे तर हे देखील पितळेचं आहे। त्याचबरोबर जी मूर्ती तुम्ही बघत आहात माझ्या देवघरामध्ये बाळकृष्णांची तर ती देखील म्हणजे पितळेचीच आहे आणि त्याच्यावरचं देखील काम एकदम सुबक केलेलं आहे। म्हणजे जे काम आहे मूर्तीवरचं तर ते देखील म्हणजे छान प्रकारे दिसतं। तुम्ही बघितलं असेल तर जे काही माझ्या देवघरामध्ये देव आहेत म्हणजेच मी आता एकदाच माझी काही प्लॅनिंग नव्हती सर्व देव घेण्याची, पण हळूहळू म्हणजेच देवांचीच इच्छा त्यांच्याच म्हणजेच ते आपल्या हातून त्यांची सेवा करून घेतात असं म्हणता येईल। तर म्हणजेच तुम्ही बघत असाल तर आता माझ्या देवघरामध्ये म्हणजेच थोडीशी जास्त देव आता झालेली आहेत आणि त्यांची दररोज पूजा करणं देखील म्हणजेच मी दररोज त्यांची पूजा म्हणजे जी नित्यसेवा असते तर ती मी डेली करत असतो आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर करत असतो की पूजा मी डेलीची कशा प्रकारे करतो। त्याचबरोबर जे बाळकृष्णांचे वस्त्र आहेत, जे फेटे आहेत तर यांचा देखील एक व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण सध्या मला व्हिडिओ करणं शक्य झालं नाही त्यामुळे सध्या मी तुमच्यासोबत तो शेअर करू शकत नाही आहे। पण लवकरच तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळेल की आपण कृष्णांचं म्हणजेच बाळकृष्णांचं मुकुट कशा प्रकारे तयार करू शकतो। तर जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर तिच्यावर आता माझा अभिषेक चालू होता, कारण जेव्हाही आपण कोणतीही नवीन देवताची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणतो तर सुरुवातीला आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते। तर प्राणप्रतिष्ठा आता माझी करणं चालू होती। जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती होती तर तिच्यावरती मी पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर कुंकवाने म्हणजे जे कुंकवाचं पाणी असतं तर त्याने देखील अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर जे हळदीचं पाणी असतं त्याने देखील मी अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला। त्याचबरोबर जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं असतं, म्हणजेच श्रीसूक्त वाचायचं। जेव्हाही आपण कोणत्या देवीची आपल्या देवघरामध्ये स्थापना करत असतो तर तेव्हा आपल्याला जे श्रीसूक्त आहे तर ते वाचायचं असतं आणि जेव्हा आपण कोणत्या देवतेची आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करत असतो तर तेव्हा आपल्याला पुरुष सूक्त वाचायचं असतं। तर मी ते श्रीसूक्त वाचत वाचत जो देवीचा अभिषेक आहे तर तो मी ते करून घेतला। त्यानंतर जी देवीची आरती आहे तर ती देखील मी करून घेतला। नैवेद्यामध्ये मी ते साखरेचाच प्रसाद दाखवला होता, त्याचबरोबर आपण गोडाचं काही करू शकतो आणि त्यांना नैवेद्यामध्ये दाखवू शकतो। त्याचबरोबर देवीला मी वस्त्र अर्पण केले, त्यानंतर त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर जो दिवा होता म्हणजे जेव्हाही आपण कोणत्याही देवतेची म्हणजे सेवा करतो तर तेव्हा आपण एक दिवा तरी तुपाचा दिवा नक्की लावावा। त्यामुळे तुम्ही बघत असाल तर हे जे रेडीमेड दिवे मी बनवले होते तर हे मला खूप युजफुल ठरले आणि अजून देखील आहे। सर्व म्हणजे जरा मांडणी करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांगोळीचं, तर इथे मी रांगोळी देखील काढून घेतली आणि जे रांगोळीचे साचे आहेत तर ते देखील खरंच खूप युजफुल ठरतात, कारण जेव्हा मी अशा प्रकारच्या पूजा करतो आणि रांगोळी काढतो तर तेव्हा आपली जी पूजा आहे तर ती दिसायला देखील खूप छान दिसते। म्हणजेच जर तुम्हाला रांगोळी काढणं शक्य होत नसेल तर जे साचे असतात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात तर त्यांनी देखील तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढू शकता, ती देखील दिसायला खूप छान दिसते। यानंतर जे काही आता मंत्रस्तोत्र होते तर हे देखील मी वाचून घेतले। त्याचबरोबर आज मंगळवार होता तर मंगळवारच्या सेवा देखील मी करून घेतल्या आणि जी देवपूजा आहे तर ती मी सकाळीच करून घेतली होती। म्हणजेच आता जे संध्याकाळचे म्हणजेच 5-6 वाजत होते त्यामुळे म्हणजेच मला सकाळी करणं शक्य झाली नाही पूजा, त्यामुळे संध्याकाळचीच मी पूजा ही केली होती। म्हणजेच जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा माझी करायची राहिली होती, त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मी सकाळी म्हणजेच पूजा केली नाही। अन्नपूर्णा देवीची आता चांगल्या प्रकारे पूजा झालेली आहे आणि आता उद्या म्हणजेच बुधवारपासून मी अन्नपूर्णा देवीला म्हणजेच माझ्या देवघरामध्ये ठेवीन आणि तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण ही आता पूजा उचलतो तर तेव्हा आपल्याला देवीला काहीतरी म्हणजेच गोडाचा नैवेद्य करायचा असतो। जर तुम्ही दुधाचा केला तरीही चालतो आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची असते। आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल। हातात बळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय। संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते, म्हणून दररोज घरातल्या तिची पूजा केली जाते। आदी शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल, त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे। आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात, त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी। हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो, मी जो स्वयंपाक करते त्यात रुची येऊ दे। मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनविले आहे, त्यात सात्विकता येऊ देत, ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत। माझ्या मनात मातृभाव जागा हो,
आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ. भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जाओ. म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपवास करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते. तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे जी पूजा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. आणि देवपूजा आहे तर ती मी सकाळीच केली होती. जे बाळकृष्णांचे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे बाळकृष्णांचे वस्त्र देखील मी खास करून म्हणजेच माझ्या हातानेच तयार केले होते. त्याचबरोबर जे महादेवांचं तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे वस्त्र देखील खूप छान दिसतात. म्हणजेच जेव्हा आपण देवांना अशा प्रकारे सजवतो तर आपले जे देव आहेत तर ते अजून खूप छान प्रकारे उठून दिसतात. आणि ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत आपल्या देवपूजेमधल्या तर त्या देखील आपली पूजा म्हणजेच खूप छान प्रकारे दिसण्यासाठी मदत करतात. जसे की देवांच्या माळा, तर तुम्ही नक्की आवर्जून देवांना अशा प्रकारे माळा परिधान करा, जेणेकरून आपले जे देव आहेत तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात आणि आपलं मन देखील खूप म्हणजे प्रसन्न राहतं.